विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये कुणाची नावे आहेत सविस्तर पाहूयात। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। यात शमीभा पाटील रावेरमधून आहेत, संग्राम कृष्ण माने यांना खानापूरमधून तर शेवगार पाथर्डीमधून किसन चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। संभाजीनगर पूर्वमधून विकास रावसाहेब दांडगे, लोहा कंधारमधून शिवा नरंगले, नांदेड दक्षिणमधून फारुख अहमद, साकोलीमधून डॉक्टर अविनाश नंधे, नागपूर दक्षिणमधून विनय भांगे आणि धामणगाव रेल्वे इथून निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। वाशीमधून मेघा किरण डोंगरे आणि सिंदखेड राजा इथून सविता मुंडे यांनाही उमेदवारी मिळाली आहे। तर यावरती आता प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण एकदा पाहूयात। उमेदवारी देण्यात आली आहे की लेवा पाटील समाजाला देण्यात आली आहे, बंजारी समाजाला देण्यात आलेली आहे, गोप्त त्याला देण्यात आलेली आहे, लोहार समाज जो आहे त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे, युवक समाज जो आहे त्याला देण्यात आलेली आहे, मुस्लिम समाज जो आहे, लिंगायत आहे, मराठा आहे, पारधी आहे आणि वडार आहे, या समूहांना आम्ही सर्व उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे।